सखी हॅलो घेऊन या म्हटलं. आपले कळदाळ ते पंढरपूर चालत आलेली पायी दिंडी. हा जाऊ द्या. आज 5वा दिवस का? चौथा दिवस सेवा म्हणून या माझ्या पामऱ्याकडे दिला. फक्त 10 मिनिट सेवा करायची आहे, जास्ती चालू अशा सेवा आहे. हा ठीक आहे. आणि आता बरेच आपले माय मावल्या सरे बरेच म्हणा चालत आले, पण त्या माय मावल्याची भक्ती बघून माझा जीव जरा कळकळ करायला लय कठीण चालत निघाला. पण हा त्या माय मावल्या देव काय कळाला नाही अजून. पण माय मावल्याने तुम्हाला राग म्हणा, महाराज म्हणून माझे काय ऐकू नका करतो मी. प्रवचन महाराज म्हणा फक्त तुम्ही लेकरू म्हणून ऐकाय. 2 गोष्टी माझी. माय आधी घरात देव पण का बाहेरले देव पण सांगा माय मावल्याने. आधी घरात देव पण का बाहेरले देव पण घरात देव पण मग घरातला देव चालता बोलता उपाशी ते देव कुठं आहे का नाही. या देवाला आलं काही फळ, या त्या देवाला सुखी ठेवा. घरचा जे देव आहे ना चालता बोलता त्या देवाला सुखी ठेवून ह्या देवाकडे आलं तरी याचं फळ तुम्हाला पदरात पडतो. तो माफ करा. तुमचं तुम्ही आता ओळखून घ्या कोण कुण्या कशी करता त्या घरची तुम्हाला माहित. जरी तुम्हाला ह्या जरी सेवेचे प्रयत्न घरच्या देवाची सेवा पहिले करा. म्हणून ते महाराजांना अनेक भागामध्ये सांगितले, पतीवरती जायचा भरतार प्रमाण हमा नारायण किंवा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती ह्याची महाविष्णूची पूजा असं सांगितलंय. माझी पद सांगितली मी वही प्रमाण सांगतो. तरी तर तू कुबार आहे भगवंताला काय सांगते बाबा अर्जुना आणि लोक कसे तरी बाबा येरवे तरी पण सुद्धा अंत सुद्धा नसता बाहेर कर्म तो सत्वता इटम बना का काय मध्ये अंतर सुद्धा पाहिजे भक्ती करण्याकरता. मध्ये अंतर सुद्धा असेल तरी बाहेर भक्ती करता ते काम येते. उगा वरे वगैरे नाही सोंग्या बेंडे छंदे ते अशी देव न जोडे. उगा बाहेरल्या माना करता भक्ती करायचं नाही. बाहेरले लोक मला माना मनाची भक्ती करायचं नाही. बाहेरल्या लोकांना मान देवा म्हणून भक्ती करायचं नाही. अंतरात भक्ती अंतर पाहिजे. साठविलार आहे जी हृदय संपटी बाहेर धाकोटी या हृदयामध्ये भगवंताला साठवून भक्ती करावं. भक्ती करायला त्याची सरली वेळजार झाला सफळ. उगा मला त्यानं चांगलं म्हणजे ह्यानं मला मानलं त्यानं मला मानलं रे याच्या पाठलागून भक्ती करायचं. मग तशी भक्ती केलं काय होते. महाराज पुढे म्हणते बाबा कसं होतं महाराज सांगा. त्याने सांगितले की बाबा मठ दैसा संगारीला गाड ते न्हायला पडू दुधिया मातीला फुल द्यायचा. आता गाढव आहे. गाढवाला किती बी संगार केलं ते काय कामाचं आहे. गाढवाला किती माळ पुष्प फुल वाटते काय कामाचं आहे. मग तशी जरी भक्ती जरी अंतरामध्ये सुद्धा नसल्या तरी ते भक्ती काही कामाची नाही. तसं गुळ्या एखादे काढले किती जरी गुळामध्ये घातलं तरी ते गोड होणार आहेत का. कडूला कडूच. जर भक्ती मध्ये जरी असेल तरी ते भक्ती कामाप होती ते गोड होते. म्हणून अंतर सुद्धा पाहिजे भक्ती करण्याकरता. म्हणून असे महाराजांना बाबा अशा प्रकारची भक्ती करते हा अर्जुना आणि ती मला भक्ती पोहोचते. नाहीतरी गाडवाला सांगायचं का काय काम. पुढे जाऊन सांगता कसं जनो आणि जैसा संघाला गाडू आणि वस घर तोरणे बांधिला का उपवासी अन्न लिंपीला कुंकुम चंद्र विने केली कांती विन. आता वस घर आहे. आता वस घर घरामध्ये कोणीच माणूसच नाही. पडलंय घर काहीच नाही. त्या घरला नारळाचे फाटे कुठं जुनल्याचे झाट कुठं आंब्याचे फाटे तोरण बांधलं. काय कामाचं आहे तोरण ते तिथं कोणीच नाही ना. ते काय कामाचं आहे. मग तसं आंतरभक्ती सुद्धा नाही. भक्ती काय कामाची वायभार आहे. बक्कड संगार केलं काय कामाचं आहे. ते वस घर संगारले काय कामाचं ते वस घरामध्ये. तसं भक्ती जरी सुद्धा नाही तरी हे घर वसच आहे. काय कामाचं आहे हे घर. हे घर का कामाचं आहे. त्याच्यात भक्ती पाहिजे भाव पाहिजे प्रेम पाहिजे आवड पाहिजे तरी हे घर सुद्धा का कामाचं आहे. मरते सांगायला मेल मड आहे. मरते मेल माणूस
आता काय सिस्टम आपल्या तर काय आता बरेच त्याला माळा आणून घालवल्यात मेल्यावर जिवंतपणे कोणी चहा पाहिजे ना, कोणी काही खातच काढून आणून देईना, कोणी कडच्या पोटात घालना, काही नाही. सोयरा निजरा येवा म्हणत हो बोलायला, कामामध्ये येणं झालंच नाही. 50 रुपयाची माळानं का कामाची आहे? मरते संगारीला काय कामाचं आहे ते? जरी जिवंतपणे असल्या 2 गोष्टी बोलले केले तरी काहीतरी त्याला आनंद वाटतो. मेले तरी माळा घालून का करून का करून का मरते द्यायचा संगारीला. संगार करले आता लोक काय कामाचं आहे? तसं अर्जुना जरी माझे जरी प्रेम नसले तरी वरपांग जरी भक्ती केली तरी जसं मड्याला संगार केले ना काहीच कामाचं नाही ना, ते भक्ती काहीच कामाची नाही असं अर्जुना असं भगवंतानं सांगतात अर्जुनाला. मरते जायचा संगारी कांते विना कुमके विना कांता म्हणले. कुमके विना कांता ती काय कामाची नाही. फार सुंदर आहे माय माऊली, अति सुंदर आहे, लावण्य आहे, गुणवान आहे, सगळ्याच कामान आहे, अंगावर भरपूर सोनं आहे, सगळं आहे, पण कपड्याला कुंकू नाही ते माय काय कामाचे? सोनं आहे, सर्व आहे, गळ्यात मंगळसूत्र नाही, काय कामाची आहे? सोनं काय झाडा का त्याला? तसं कुमक्या विना कांता आहे. तसं ज्या माऊलीला सर्व गोष्टी संपन्न असेल तरी जर कुंकू नाही गेलं तरी कपडा ते माऊली काही उपयोगाची नाही. त्या माऊली जरी गळ्यात मंगळसूत्र असले कपडा कुंकू नसले तर कुठं माऊली सभेमध्ये येईल? गोटी भरता कामा येईल? कोणी येईल का कामाला? काहीच ते माऊली येणार नाही ना. होय बरेच आहे, बरेच असे सर्व आनंदाने आहे, सर्व आहे, पण काही कामाची नाही. तसं माऊली सारखं जसा भक्ती जरी जर अंतरात प्रेम नसले तरी ते कामाची नाही. माझी भक्ती करत असताना पाहिजे थोर प्रेमाचा आवडीने अशी हवी ना भक्ती बोलून भावाची कारण तुका म्हणे आण भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. भावाशिवाय भक्ती काही कामाची नाही. म्हणून माझा महाराज पुढे भक्तीने धरली हाती, महागे ज्ञान वैरागे धर्म. पुढे भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. भाव असेल तरी भक्ती आहे असं भाव पाहिजे. म्हणून आणि प्रेम पाहिजे, आवड पाहिजे. तसं बरं ना, ज्याची प्रेम आहे, ज्याला आवड आहे ना, ते मात्र माझी भक्त आहे आणि ते भक्ती मात्र माझ्यापर्यंत पोहोचते, नाहीतरी काही कामाची नाही. जसं आता अन्न म्हणलं, अन्न आहे, अन्न शिजीला, समजा शिजून पोटावर बांधून घेतला म्हणून बरेच उपवासी आहे काही दिवसाचा, पण अन्न शिजीला पोटावर बांधून घेतला, काय शांती आहे त्याला? काही समाधान आहे जीवाला? त्या अन्न पोटा जावं लागतं, ते भूक शांत व्हावं लागतं, मग तर ते अन्न कामाचं. तसं भक्ती बाबा अन्यान भावानं मधून जिवाळ्यापासून केलं तरी ते माझ्या पोटात पोहोचते, ते भक्ती कामाची आहे, नाही तर ते भक्ती काही कामाची नाही. महाराज होती का 2 मिनिट? तुमच्या तुम्ही इशारा करा फक्त मला. तसं बाबा भक्तीला प्रेम पाहिजे. तसं आज तुमची आवड आहे, तुमचं प्रेम आहे, म्हणून तुम्ही आम्हाला पुढे इथं आलो. मग आता काय संत आले घरा, मी तो अभागी दातारा, कासयाने पूजा करू, शरण हृदय धरू, काय आहे करी कुरवाणीनं, मस्तके सांडीन. अशा प्रकारचं तुमचं भाग्य आहे किंवा उजळले भाग्य. आज अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. काय तुझं भाग्य आहे म्हणा. या जाग्याचं महत्व आहे, त्या जाग्याचं महिमा आहे. म्हणून आज तुमच्या घराला संत आले घरा, धन्यची दिवाळी दसरा, संत आले घरा, आणि आता दर्जाचा पुढचा दार पुढे करा, चालली संतला कमी आहे असं बाबा. आणि अशा प्रकारे तुम्ही अन्याला मानून भक्ती करा. आणि माय मावलेले तुम्हाला आणेवर वारून सांगतो की तुम्ही घरच्या देवाची पहिले पूजा करा, हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला. राग म्हणा तुम्ही मला परवा आहे, पण घरचा देवाला उपाशी मारून ही भक्ती कामाची नाही.
करा, मला वारीला म्हणून का असं नाही. यारी यारी लहान तर भलत्या नारी, तुम्हाला सगळा अधिकार दिला वारी करण्याकरता, वारी करू नका म्हणून असं नाही. त्याला बी सांगा घेऊन या. भाग्य आहे त्यांचं अंतर्याचं, भाग्य आहे त्याला, त्याच्या भाग्यावर पारावाला म्हणलं त्याला बी घेऊन या सांगा. दोन्ही युट्यूबला आहेत. भाग्य आहे त्यांचं. धन्यवाद. धन्यवाद त्यांना. आपण म्हणा सर बाबा लय भारीचा आहे, लय खायला वाटला चांगला, तर लावा इकडे वळण, पडेली वळण इंद्रिया इकडे आले का आपण येते ना, त्याला आणावं. सगळं ऐकत हेच कसं ऐका ना, सगळं ऐकायचं. मी बी ऐकता, मी ऐकलं म्हणा, मी येतो इकडे, त्याला का ना इकडे. पण मी येताच माझा अर्ध तिला मिळतंय, तुमचं मिळणं आम्हाला, तुम्ही केलं पाप आम्हाला भोगावं लागतंय. आणि अर्ध तुम्ही केलं पाप अर्ध आम्हाला येतंय, पण आम्ही केलं अर्ध तुम्हाला बसल्याच घेते. म्हणून त्याला बी घेऊन इकडे. सोडून सुखी संसाराची गाठ जाऊ, पण पंढरची वाट चल बा म्हणाव, त्याला भाग्य म्हणतात. तरी म्हणता महाराज त्याची सेवा कस करा ते नीट. अरे बाबा तुम्हाला सांगते, एकाच संघ फक्त मी सेवा संपवतो तुम्हाला. 2 बहिणी होत्या, 2 बहिणी होत्या. थोरल्या बहिणीचं लगेच झालं, बरेच दिवस झालं, धाकटी बहीण तिच्या घरला गेली. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला मोठमोठ सांगून लाव. मग तिने घरला गेली, दोघे बहिणी असं बोलत बसले. मग धाकट्या बहिणीच्या घरला जाळ लागलं आणि थोरल्या बहिणीला कळालं. तिनं बसून असं इजिवली इथं लगेच तिथं तिने पतीवरता तिने इजिवली. बाई हात का काळे झाले म्हणली, बट आज तुझ्या घरला जाळ लागल तर मी इजविले, तुला कस का माहित आहे म्हणली तिने. बाई पतीवर तिचा बळा म्हणली, मी बी पती करून घेते म्हणली. घे माय त्याला मग कसं करून घेऊ म्हणली. सांगते बाई एक म्हणली, एक माळ घे फुलाची, या नदीच्या कडेला महादेवाचं देऊळ आहे, आणि आंबोळकर मुळाची माळ घे, महादेवाच्या नगर प्रदर्शन घाल, कोण पहिला पुरुष झाला त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल, तेच माझा पती मस्त मत म्हटली. आंघोळ केली भाई म्हटल्याप्रमाणे, आणि माळ घेतली गेली, आणि पहिला माणूस कुष्ठरोगाचा तिथं आला. कुष्ठरोगाचा माणूस आला, पहिली माळ त्याच्या गळ्यामध्ये घातली. ते घाबरलं, घाबरायचं नाही म्हणले. मालकीन सेवा करायला सुरू केली बाबा, सेवा त्याची मोठं मोठं पळतो सांगावं लागतं मामा. सेवा करायला सुरू केली, सेवा करत बरेच दिवस झालं. त्यानं म्हटला मला लय कटाळ आले ग, मग नक्क गावात फिरून घेणे म्हटला. गावात चला म्हटली, पतीवर घेऊन गेली, गावाबद्दल फिरत आणली. मग फिरत आणता त्या गावच्या कडेला एक वेश्याचं घर होतं. ध्यान देऊ नका जरा, वेश्याचं घर होतं. मग आला घरला फिरून आणले, फिरून आणतात त्या कुष्ठरोग्याच्या त्या पतीच्या मालकाचं मन त्या वेशीकडे गेलं. वेशीकडे गेलं, फिरवून आणले आणि घरामध्ये बसिले. नाराज हो म्हटला. म्हणला मालकीन म्हटली, एवढी सेवा करता करता आज माझा मालक नाराज का झालाय. विचारले, अहो पतिराया, इतके दिवस आनंदाने राहता, खुश राहता, आज का नाराज झाला, काय तुमच्या मनामध्ये विचार सांगा म्हटले. सांगतो करते सांगा की मी करण्याकरता तयार म्हणले. आपण गावच्या भोवताले फिरत होतो ना, होय गेलतो, त्या जाई एक बाई विषय होती माडीवर, तिच्याकडे माझं मन गेलं. एवढी माझी कामना पूर्ण होईल का, चिंता करू नका म्हणले, मी करते म्हणले. मग आता सांगा माय, सर्वच काही सण होईल बाईला, जरी पती आपला लोकांच्या जरी बाईकडे मला काहीतरी दुर्लक्ष केलं तरी सण होईल का. दारू पिला तरी सण होईल, 2 मारला तरी सण होईल, भांडण केला तरी सण होईल, आणून न देणार तरी सण होईल, पण दुसऱ्याच्या लक्ष जरी बाईकडे घातला तरी घडी ही गोष्ट बाई माणसाला सण होणार कधीच नाही. मग ते मालकीन जे बाई दुसऱ्याची मागतोय ते कशी असेल, ते कशी पतिव्रता असेल.
मग आता काय करा म्हणले, त्या वेशीच्या घरला जायचं, पाटे 3ला 4ला जाऊन सडा समर्जन रांगोळी करून त्या वेशीच्या घरची सेवा करा सुरू केली. पता लागला गेलं कसं काय, कोण करले म्हणले. तरी एकदा तिने तेवढी सेवा करली. माझ्या असे माझ्या मालकाचं मन आहे, सेवा करली. पण हाय माझे गिराईक माल दिवस सेवा केलीस ना, रात्री कोण आणि जात आवाज आला. तिने सुरेश सांगला, ए कोण म्हणलं, कळतं गाणचा सकाळचा दिला. तिने म्हटली, माय सूर्य निघणार गेला, पतिव्रताच्या सेवा निघणार गेला. मग आपला पती तेवढा तरी नीच पिता असेल, दारूच पिता असेल, काही काम करत नसेल, मग तशा पतीची सेवा पतिव्रतेचा पडला. सूर्य निघणार गेला, मग सूर्याला थांबावं लागलं. पुन्हा देवाने विनंती केली, विनंती करून पुन्हा असं बघायचं. एवढा अशा प्रकारची त्याची सेवा केली. म्हणून माय तुम्ही लेकरू म्हणून सांगतोय मी तुम्हाला, ऐका. आणि तुम्हाला सांगतो, देव पहिले भेटला माय, देवाच्या पाया घालणार. असं ते घाबरलं. विठोबा घाबरा सगळ्या तुकाराम धरून म्हटला, तुम्ही चिंता करू नका. रुक्मिणी माता पुढे आली, वंजळ व भोर दिली त्या माईला. तस पण त्या देवाची पहिले